सुप्रिया सुळे आणि पीसी चाकणवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। साम टीव्हीची ही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे। महत्त्वाची राजकीय घडामोडी पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळे आणि पीसी चाकणवर मोठी जबाबदारी आता शरद पवार यांनी सोपवलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या समोर आहेत। प्रमोद, ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे पीसी चाको आणि सुप्रिया सुळेंवर, आणखी काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे गिरीश, आपल्याला माहिती काही दिवसांपूर्वी जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोघांवरती राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली होती। मात्र प्रफुल्ल पटेल जेव्हा अजित पवार यांच्या सोबत गेले तेव्हापासून ते पद जे आहे ते रिक्त होतं। त्या पदावरती आज शरद पवार यांनी पीसी चाको यांची नियुक्ती केली आहे। आपल्याला माहिती पीसी चाको हे शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आहेत। केरळचे ते मंत्री देखील राहिलेले आहेत आणि त्यांच्यावरती आज ही मोठी जबाबदारी जी आहे ती शरद पवार यांनी दिलेली आहे। खरं तर शरद पवार इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाची सकाळी बैठक दिल्लीमध्ये पार पडली आणि त्या बैठकीमध्ये पीसी चाको यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये आता सुप्रिया सुळे यांच्यासोबत पीसी चाको हे देखील राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणार आहेत। गिरीश, निश्चितच प्रमोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।